नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा कर्तव्य आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता तनयाचे बाबा घरी आलेले असतात. माधव त्यांना बघतो आणि म्हणतो, या सदानंदराव या, तुमचं या घरात स्वागत आहे. तुमच्या मुलींनी इतकी छान गुड न्यूज दिली आहे आणि तुमचंही अभिनंदन. तुम्ही पहिल्यांदा आजोबा होणार आहात. आम्हाला काय, आम्हाला झाली नातवंड, त्याच्यामुळे आम्ही त्यांना खेळवलंय, त्यांच्यासोबत राहिलोय, पण तुमचं नवीनच नातवंड असणार आहे, त्यामुळे तुमचं अभिनंदन बरं का. सदानंद म्हणतो, हो ना, लेकीने एवढी मोठी बातमी दिली आहे आणि म्हणूनच तुला भेटायला मी आलेलो आहे. आणि तो म्हणतो की मी तुमच्यासोबत नंतर गप्पा मारतो, मला आता तनयाला भेटायचं आहे. माधव म्हणतो, ठीक आहे, या तुम्ही. तो खाली जायला लागतो. तेवढ्यात जयश्री म्हणते की नाही, तनयाची रूम ना वरती आहे, आम्ही रूम एक्सचेंज करून घेतले आहे. तनयाला मुलांचा त्रास होत होता आवाजाचा आणि म्हणूनच, आणि काळजी करू नका, तिला वर खाली नाही करावं लागत, वसुंधरा सगळं बघते. जयश्री आता वसुंधराला आवाज देते आणि तिला सांगत असते की यांच्या चहा पाण्याचं वगैरे बघ. वसुंधरा म्हणते, ठीक आहे. आता वसुंधरा किचनमध्ये गेलेली असते आणि ती चहा वगैरे घेऊन तनयाच्या रूममध्ये जाणार असते. इकडे तनयाचे बाबा तिच्या रूममध्ये आलेले असतात आणि ते तिला चांगलंच झापत असतात आणि म्हणत असतात की तनया, मला माहिती की तुम्ही मायलेकी मिळून असं खोटं प्रेग्नेन्सीचं नाटक करत आहात. ते तनया म्हणते, बाबा तुम्ही काय बोलताय. सदानंद म्हणतो, हे बघ, तू काही माझ्यापासून लपवू नकोस, कारण तुझ्या आईने मला सगळं काही सांगितलेलं आहे. तनया म्हणते, काय, मम्माने तुम्हाला सगळं सांगितलं. सदानंद म्हणतो, हो, तुझ्या आईनेच मला सगळं सांगितलं आहे, पण तनया मी तुला समजवायला आलो इथे. माझी मुलगी, मला तुझी काळजी वाटते आणि म्हणूनच तुला समजवायला आलोय. तुझ्या आईच्या नादी लागू नको आणि स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून घेऊ नको. त्याच्याकडे लक्ष दे आणि हे प्रेग्नन्सीचं नाटक लवकरात लवकर संपव. तुझ्या घरच्यांना हे सगळं कळल्यानंतर काय वाटेल याचा थोडा तरी विचार कर तू. तेवढ्यात तिथे दरवाजावर वसुंधरा आलेली असते आणि ती दरवाजा नॉक करते. तनया दरवाजा उघडते तर वसुंधरा असते. वसुंधरा चहा घेऊन आलेली असते. सदानंद म्हणतो, तुम्ही तिथे चहा ठेवतात का, मी नंतर घेतो चहा. आता वसुंधरा ते चहाचा ट्रे ठेवते आणि ट्रेच्या खाली तिचं वॉकी टॉकी तिने ठेवलेला असतो, जेणेकरून तो वॉकी टॉकीचा आवाज तिला दुसऱ्या वॉकी टॉकीवरती बाहेर येईल आणि तिला सगळं काही यांचं बोलणं ऐकू येईल आणि ती बाहेर निघून गेलेली असते. इकडे सदानंद परत तनयाला समजावत असतो की तुमचं हे काय चाललेलं आहे. अगं, असं प्रेग्नेन्सीचं खोटं नाटक करून तुम्हाला काय मिळतंय. तुझ्या घरच्यांना काय वाटेलच, तू एकदा तरी विचार केला का. त्यांना सगळ्यांना तुझ्यापासून किती आशा आहेत, किती आशा लागून ठेवली त्यांनी, आणि तू त्यांच्यासोबत असं वागतंय फक्त तुला जास्त कामं करावी लागू नये किंवा तुझ्या घरात मान सन्मान वाढावा म्हणून तू हे सगळं करतेस. हे सगळं ऐकल्यानंतर वसुंधराला खूप वाईट वाटतं आणि खूप मोठा धक्का देखील बसलेला असतो की तनया असं कसं करू शकते. ती म्हणजे ती सगळंच करू शकते हे तिला माहिती आहे, पण प्रेग्नेन्सीचं नाटक एवढ्या खालच्या थराला ती कशी जाऊ शकते, याच्यामुळे वसुंधराला खूप मोठा धक्का बसलेला असतो. आता तनया तिच्याच वडिलांवरती उलटते आणि म्हणते, तुम्हाला काय जातं हो सगळं बोलायला, आम्ही काय प्रॉब्लेम फेस करतो ना ते आमचं आम्हाला माहिती आहे, तुम्ही कधी आमच्याकडे लक्ष दिलं का. आता सदानंद म्हणतो की मी नेहमीच तुझ्याकडे लक्ष दिलं, पण तुझ्या आईने आणि तू मला कधीच तुमच्या विषयी काही बोलूच दिलं नाही, माझं कधी ऐकलंच नाही, तर मी तरी काय करणार ग. तनया म्हणते, एवढंच वाटत होतं ना तुम्हाला, तर मग जरा चार पैसे जास्त कमवायचे, कष्ट करायचे, म्हणजे माझ्यावर सगळं करण्याची वेळच आली नसती. तेवढं सदानंद म्हणतो, हे बघ तनया, प्रामाणिकपणा आणि चांगुलपणा ह्याच्यासाठी ना ऐशो आराम पैसे वगैरे लागत नाही, तो आपोआपच येतो. तणा म्हणते, म्हणजे तुम्हाला माझी काळजी नाहीये, तुम्ही फक्त मला इथे समजवण्यासाठी आलेले होतात. तेवढ्यात वडील म्हणतात की नाही, तसं काहीही नाहीये, मला तुझी काळजी आहे ना, म्हणूनच तुला समजवतोय मी, आणि माझं ऐक, हे सगळं काही ना आता बंद कर, असं बोलून ते निघून जातात. इकडे तनया तिच्या आईला लगेच फोन करते आणि म्हणते, मम्मा हे काय चालू आहे, तू डॅडींना हे सगळं काय सांगितलं आणि ते मला इथे येऊन सगळं ऐकवत होते, तुला कळलं का. तेवढ्यात विशाखा म्हणते, काय, सदानंद तिकडे आला होता आणि तुला सगळं ऐकवत होता. अगं, मी त्याला बोलले होते की कुठेही वाच्यता करू नकोस, त्याला कळतं की नाही काही, आणि त्याची एवढी हिंमत वाढली की तो तिकडे येऊन तुला बोलत होता. ते थांब, मी त्याच्याकडे बघतेच आता. आता तनयाने फोन कट केलेला असतो. इकडे वसुंधरा सगळं ऐकत असते आणि तिच्या मागे सदानंद उभा असतो. तो म्हणतो की माफ करा, माझी मुलगी हे सगळं काही जे करते ना, त्यामुळे तुमच्या कुटुंबाला तुम्हाला खूप त्रास होणार आहे आणि मी हतबल आहे, मी काहीच नाही करू शकत त्या मायलेकींपुढे, पण तुम्ही मला माफ करा. वसुंधरा म्हणते, प्लीज हात जोडू नका, आणि सगळं करण्यासाठी ना मला सत्य जाणून घ्यायचं होतं, म्हणून मी हे सगळं केलं. मला हे सगळं करण्याची याच्यासाठीच गरज पडली, कारण मला माहिती होतं की तनया नक्कीच काहीतरी गेम खेळते ते, आणि म्हणून मी हे सगळं काय केलं. सदानंद म्हणतो, मी समजू शकतो, आणि तो तिथून निघून जातो. इकडे वसुंधराला खूप टेन्शन आलेलं असतं. ती तनयाच्या रूममध्ये जाते आणि तिच्याकडे खूप रागाने बघत असते आणि जणू काही तिला मारणारच असते, पण ती स्वतःवर कंट्रोल ठेवते आणि जाऊन ट्रे वगैरे उचलून खाली घेऊन येते. तनयामध्ये ही माझ्याकडे असं काय बघत होती, हिला सगळं कळलं तर नसेल ना, आणि तनयाला खूप भीती वाटत असते. वसुंधरा आता खाली निघून आलेली असते. आता आकाशाच्या रूममध्ये येत असतो. तेवढ्यात मुलं डॉक्टर खेळत असतात
आणि एकमेकांना सांगत असतात की बाळाची काळजी कशी घ्यायची, त्याचं पोट दुखत असेल तर काय करायचं, किंवा त्याला असं कापडमध्ये गुंडाळून ठेवल्यानंतर ते छान झोपी जातं, असं सगळं काही ते बोलत असतात. आकाश त्यांचं बोलणं चोरून ऐकत असतो. त्याला खूप मज्जा येत असते आणि तो म्हणतो, चला झालं का खेळून, तुम्ही काय खेळत होता? तेव्हा मुलं म्हणतात की आम्ही डॉक्टर डॉक्टर खेळत होतो, बाळाची काळजी कशी घ्यायची हे आम्ही एकमेकांना सांगत होतो. आपल्या घरी आता छोटंसं बाळ येणार आहे ना. आकाश म्हणतो, आम्ही आहोत की बाळाची काळजी घ्यायला, तुम्हाला त्याची काही गरज नाहीये, तुम्ही जा बरं आणि त्या लॉनमध्ये खेळा. मुलं निघून जातात. वसुंधरा आतमध्ये आलेली असते. आकाश म्हणतो, बघितलं ना वसुंधरा, मुलं किती खुश आहे, आत्तापासूनच ते ठरवत आहे की बाळासोबत काय काय करायचं ते. म्हणून लहान होतं ना तेव्हा मला सोडायच्याच नाही, मी त्यांना आपल्या पाठीवरती बसवायचो आणि घोडा घोडा दिवसभर खेळवायचो. पूर्ण घरात मी खेळवायचो त्या दोघींना. त्या दोघी खूप भांडायच्या, एकीचं झालं की दुसरी चढायची आणि त्यांचं असंच चालू राहायचं. मग मी दोघींना पाठीवर घ्यायचो आणि घरभर घोडा घोडा खेळायचो. आता असे घोडे परत आपल्या घरात धावणार आहे आणि खूप मज्जा येणार आहे. येणाऱ्या बाळाने आपलं घरातलं वातावरण खरंच बदलून जाणार आहे आणि तो खूप खुश असतो. वसुंधरा म्हणते, मला नाही वाटत असं काही होईल आता. आकाश म्हणतो, वसुंधरा असं का बोलताय तुम्ही? वसुंधरा त्याला आता सगळं सांगते की तनयाने प्रेग्नेन्सीचं नाटक केलेलं आहे आणि या तिच्या नाटकामध्ये तिची आई सुद्धा सामील आहे. तिचे वडील आज घरी आले होते तेव्हा तिला हे सगळं कळलं आणि ती आकाशला सगळं काही सांगत असते. आकाश म्हणतो, पण तनया असं का करते आहे? वसुंधरा म्हणते, माहित नाही मला, पण तनयाच्या डोक्यामध्ये नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन सुरू आहे आणि तिची आई तिला ड्राईव्ह करत आहे. काल तिला एक माणूस भेटायला आला होता. पूजा चालू असताना त्या माणसाला ती भेटायला गेली होती. त्याला चेक दिला तिने आणि त्याला बाहेरच्या बाहेर तिने त्याला परत पाठवलं. त्याला आतमध्ये सुद्धा येऊ दिले नाही, कारण तो एक गुंड होता, तिला धमकी देत होता आणि म्हणून त्याला पैसे देण्यासाठी तिने चेक दिला होता. मी म्हणूनच त्याचा पाठलाग करायला गेले होते. मी स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं काही पाहिलं आहे आणि म्हणूनच मी पूजेमध्ये राहू शकले नाही. नंतर त्या माणसाचा ऍक्सिडेंट झाला. मी त्याला सगळं विचारण्याचा प्रयत्न करत होते, पण तोच एका गाडीने त्याला उडवलं आणि त्याचा ऍक्सिडेंट झाला आणि नंतर मातीवरती त्याने लकी हे नाव काढलं. आता आकाश हे सगळं ऐकून त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणतो, काय हे सगळ्यांचा लकीशी काय संबंध? म्हणजे लकी, विशाखा मावशी आणि तनया हे सगळेजण मिळून काय करता आहे? वसुंधरा म्हणते, हो ना, मला खूप भीती वाटते. खरं तर आपण लकीला जाऊन भेटलं पाहिजे, त्याच्याकडनं सगळं काय ते कळेल. आकाश म्हणतो, नाही नको, हे सगळं खूप डेंजरस आहे, आपण त्याला असं भेटायला नाही जाऊ शकत, किंवा तुम्ही त्याच्या समोर आलेलं मला अजिबात चालणार नाहीये. आपण एक काम करूया, आपल्या सगळ्या घरच्यांना सगळं काही सांगून टाकूया, म्हणजे कोणीच याच्यामध्ये अडकणार नाही किंवा आपल्या घरच्यांची फसवणूक होणार नाही, त्यांच्या समोर दुसरं काही संकट येणार नाही. वसुंधरा म्हणते, हो, हे सगळं काही ना आपण सांगितलंच पाहिजे लवकरात लवकर. आणि ते एकमेकांमध्ये डिस्कस करत असतात की कोणाला कसं सांगायचं ते. इकडे बाहेर सगळेजण खूप खुश असतात. तनया अखिलला घेऊन बाहेर जात असते आणि जयश्री म्हणते, कुठे चाललीस तू? तनया म्हणते, डॉक्टरांकडे चालली, पहिली सोनोग्राफी आहे ना त्याच्यासाठी. जयश्री म्हणते, थांब, मला सुद्धा यायचंय, मला माझ्या बाळाला बघायचंय, माझ्या नातवंडाचा चेहरा बघायचा आहे. माधव म्हणतो, मग मी काय केले आहे, मला सुद्धा यायचं आहे. ते दोघंही आग्रह करतात. तनया नाही म्हणत असते, पण ते ऐकतच नाही आणि ते आतमध्ये पर्स वगैरे आणण्यासाठी गेलेली असतात. तनया घाईघाईने बाहेर येते आणि तिच्या आईला फोन लावते आणि म्हणते, मम्मा, अगं खूप मोठा गोंधळ झालाय. विशाखा म्हणते, काय झालं? तनया म्हणते, तनया तिच्या आईला सांगत असते की माझं फेक प्रेग्नेन्सीचं नाटक आता सगळ्यांसमोर येणार, डॉक्टरांकडे आल्यावर हे सगळ्यांना सगळं कळणार आहे. अगं आई बाबा सुद्धा माझ्या सोनोग्राफीसाठी येत आहे, मी काय करू आता सांग ना. विशाखा म्हणते, तू काळजी करू नको, मी डॉक्टरांना फोन करते, त्या सगळ्यांना तिकडे घेऊन जा आणि काहीच होणार नाही, तू टेन्शन घेऊ नको. चल, मी फोन ठेवते, मला डॉक्टरांना फोन करायचा आहे. आता तनया फोन कट करते. तेवढ्या जयश्री, माधव बाहेर आलेले असतात आणि डॉक्टरांकडे ते गेलेले असतात. आकाश आणि वसुंधरा सुद्धा रूमच्या बाहेर येतात. भास्करला ते विचारतात की सगळे कुठे गेले, तेव्हा भास्कर सांगतो की तनयाच्या पहिल्या सोनोग्राफीसाठी सगळे गेलेले आहे. आकाश म्हणतो, वसुंधरा बघा ना, सगळे गेले आहे डॉक्टरांकडे. आता तिथेच या सगळ्यांना कळेल की तनया नाटक करते ते. वसुंधरा म्हणते, आईबाबांना खूप आशा होती हो, त्यांना खूप मोठा धक्का बसणार आहे, आई तर अगदी आकांत तांडव करणार आहे बघा तुम्ही, आणि त्या काय करतील आता ना सांगता येत नाही. आईबाबांसमोर हे सगळं सत्य अशा पद्धतीने यायला नको पाहिजे होतं, आपण त्यांना समजावलं असतो. आकाश म्हणतो, जाऊ द्या, आपल्याला कोणाला आता समजवण्याची गरजच पडणार नाही, आता सगळंच सगळ्यांच्या समोर आपोआप येणार आहे. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.